नमस्कार। राज्यातील सर्व माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आजची तारीख आहे 22 नोव्हेंबर 2024 रोजी ही अपडेट आलेली आहे। तर याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 7,500 रुपये मिळाले असतील किंवा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळाले असतील। सोबतच गॅस कनेक्शनचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 2,500 रुपये मिळाले नसतील तरी पण तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। राज्यामध्ये आचारसंहिता संपलेली आहे। तुम्हाला माहिती आहे 20 तारखेला निवडणूक झालेली आहे, त्याच्यानंतर हे पैसे येणार होते। तर त्याविषयीच अपडेट आलेले आहे। ज्या महिलांचे बँक खाते SBI बँक खाते असू द्या, युनियन असू द्या, HDFC असू द्या किंवा पोस्ट बँक खाते असू द्या, तर तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व अपडेट अगदी सविस्तर आलेले आहेत। आता याच्याच पुढे बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये वारंवार भरपूर अपडेट आलेल्या होत्या। आता ही अपडेट शेवटची अपडेट राहणार आहे। तर बघा याच्यामध्ये ज्यांना 7,500 मिळाले होते तर त्यांना 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळाले होते, तर त्यांना 6वा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी अपडेट हवी आहे। सोबतच काही अशा माता भगिनी आहेत तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नाहीत, तर तुमच्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर तुम्हाला 4,500 रुपये मिळाले असावेत, तर फक्त तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नसतील। सोबतच गॅससाठी पात्र ठरलेल्या महिला आहेत परंतु त्यांना सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाहीत, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। आणि चौथी जी अपडेट आहे तर त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेची जी रक्कम 1,500 रुपये होती तर ती रक्कम 2,100 रुपये इतकी करण्यात आलेली आहे। तर ती कधीपासून सुरू होणार आहे, तर बघा त्याच्याच पुढे जो 5वा महत्त्वाचा जे अपडेट आलेला आहे तर ती म्हणजे काहीच पैसे आले नाहीत। बघा या 5 अपडेट आलेले आहेत, तर या 5 अपडेट अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघता बघताच लाईक सुद्धा करून ठेवा। आता त्याच्याच पुढे बघू शकता जी पहिली महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ती गॅस विषय आहे। बघा गॅसचा फॉर्म भरलेला आहे, पात्र ठरलेले आहेत परंतु गॅसचे पैसे आले नाहीत, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघू शकता राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत आतापर्यंत कोणालाही पैसे आलेले नाहीत। तर बघा 24 तारखेच्या अगोदर कोणालाही पैसे आलेले नाहीत। आजची तारीख आहे 22 नोव्हेंबर। तुम्हाला उद्या पण हे पैसे येणार नाहीत, तर हे पैसे 24 नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। बघा महत्त्वाची अपडेट आहे। आज आचारसंहिता संपलेली नाही, उद्यापर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे। जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आचारसंहिता लागू असते। तर तुम्हाला हे पैसे 24 नोव्हेंबर रोजी जमा होणार आहे, तर तुम्हाला याचा प्रूफ सुद्धा दाखवणार आहे। बघा 24 नोव्हेंबर रोजी जमा होणार आहेत, परंतु हे पैसे कोणाला मिळणार आहे तर ज्यांच्या नावाने गॅस कनेक्शन आहे, म्हणजे तुमच्या घरामधील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असेल किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील आणि गॅस कनेक्शन तुमच्या स्वतःच्या नावाने असेल तरच तुम्हाला हे गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। तर त्याच्याच पुढे जो दुसरा महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे ज्यांना 7,500 रुपये आले परंतु बाकीचे पैसे आले नाहीत, म्हणजेच गॅस कनेक्शन असेल किंवा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तर तो हा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होणार होता। बघा राज्यामधील 80% महिलांना 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळालेले आहेत। तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 5 महिन्यांचे म्हणजे जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळाले आहेत, परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे अजून तुम्हाला आलेले नसावेत। बघा हे पैसे तुम्हाला 24 नोव्हेंबर रोजी 2,100 रुपये म्हणून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे। तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम 600 रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे, म्हणजेच तुम्हाला 24 नोव्हेंबरला 2,100 रुपये इतकी रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु जे खातं आधार लिंकिंगला आहे तर त्याच खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। आता त्याच्याच पुढे बघू शकता सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर याच्यामध्ये 4,500 रुपये ज्या माता भगिनींना आले असतील तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे आलेले नसावेत, तर ते पैसे कधी येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये भरपूर महिलांना मिळालेले नाहीत, म्हणजेच 90% अशा महिला आहेत की त्यांना फक्त 4,500 रुपये मिळाले। काही महिला अशा आहेत की त्यांना फक्त 4,500 रुपये मिळाले। आता हे 4,500 रुपये कधी मिळालेले होते तर तुम्हाला हे पैसे सप्टेंबर महिन्यामध्ये मिळालेले होते। काही माता भगिनी आहेत की त्यांना 3,000 रुपये रक्षाबंधन भाऊबीजच्या टायमिंगमध्ये दिलेले होते। तर बघू शकता तुम्हाला हे 3,000 रुपये कधी येणार आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे। तर एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत की आमचं सरकार आलं तरच हे पैसे येणार आहेत। बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं नाही तर हे पैसे लाडकी बहीण योजनेची रक्कम असेल
किंवा इतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत दिले जाणारे पैसे असतील तर हे पैसे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं तरच तुम्हाला 24 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर जमा होणार आहेत। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तरच आम्ही पैसे देणार आहे, अन्यथा आम्ही पैसे देणार नाही। बघा, त्याच्याच पुढचा जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ते म्हणजे काहीच पैसे आले नाहीत। अशा माता भगिनी आहेत की त्यांना काहीच पैसे आले नाहीत, त्यांची पात्रता पूर्ण आहे, सोबतच इतर काही गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी अपडेट केलेली होती। परंतु एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही अपडेट सांगितल्या जातील, त्या अपडेट तुम्ही चेक करा, ते जर केले असतील तर तुम्हाला सुद्धा 24 तारखेला पैसे येतील, अन्यथा या अपडेट केल्या नसतील तर तुम्हाला 24 तारखेला सुद्धा मागचे पैसे आणि चालू महिन्याचे सुद्धा पैसे येणार नाहीत। बघा, पहिली अपडेट आहे की तुमचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक झालेलं आहे का ते एकदा चेक करायचं आहे। बघा, काही ठिकाणी असं घडलेलं आहे की बँकेमध्ये माता भगिनी गेल्यानंतर बँकेमध्ये भरपूर कामे राहतात, तर त्यांनी खाते लिंक करायचं ठेवलेलं आहे, पेंडिंगला ठेवलेलं आहे। काहींचं लिंक झालेलं आहे, काही बँकवाल्यांनी केलं तर काही बँकवाल्यांनी खाते लिंक केलेलं नाही। बघा, पहिलं म्हणजे आधार कार्ड आपलं लिंक करणं गरजेचं आहे। सोबतच दुसरं म्हणजे जर तुमचं पोस्टामध्ये खाते असेल तर तुम्हाला 100% पैसे आलेले असावेत। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं पोस्टाचं खातं असेल तर पैसे आलेले असावेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावामध्ये माही सेवा केंद्र असेल किंवा आधार सेंटर असेल तर तिथं आपलं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की आधार कार्डसोबत आमचं कोणतं बँक खातं लिंक आहे। बघा, पोस्टामध्ये खातं आहे, काहींचं SBI मध्ये आहे, काहींचं युनियन बँकेमध्ये आहे। जर तुमचं 2 ते 3 खाते असेल तर असं कन्फ्युजन 100% होऊ शकतं। त्याच्यामुळे आधार सेंटरला जाऊन चेक करा की आपलं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे। आणि तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हेल्पलाईन सेवा सुरू केलेली होती, तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, जर 98 61 71 71 71 हा गव्हर्नमेंटचा हेल्पलाईन नंबर आहे, या नंबरवरती मेसेज करून बघायचा आहे। भरपूर ताईंनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केल्या की त्याच्यावरून काही रिप्लाय येत नाही, परंतु जर आला तर चांगली गोष्ट आहे, नाही आला तर तुम्ही 24 तारखेपर्यंत वाट पहा। बघा, योजनेमध्ये 2 बदल झालेले आहेत। आता या योजनेमध्ये बदल 2 का झालेले आहेत, आता हे 2 बदल कशा पद्धतीने होणार आहेत ते सुद्धा सांगितलं जाईल। बघा, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात, जर आमचं सरकार आलं तर आम्ही 2100 रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। परंतु जो दुसरा बदल झालेला आहे तर त्याच्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेब काय म्हणतायत, जर आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार आहे। बघा, शरद पवारांचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचं नाव बदललं जाणार आहे आणि प्रत्येक महिलेला 3000 रुपये इतका महिना तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम असेल तर ती रक्कम जमा केली जाणार आहे। तर लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना या योजनेचं नाव ठेवण्यात येणार आहे। बघा, एकतर 2100 रुपये तुम्हाला 24 तारखेला मिळतील किंवा 3000 रुपयांवरती निर्णय घेण्यात येईल, म्हणजे याचं फॉर्मसुद्धा नवीन सुरू होतील किंवा यासाठी सुद्धा काही नवीन अपडेट देतील। त्याच्यामुळे सर्व महत्त्वाच्या अपडेट दिलेले आहे। जर मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।